नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ताळपत्री अनुदानासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करायचा आणि कुठे अर्ज करायचे आणि आपण कशा प्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकतो याची संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, कारण की गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना असतात त्या पहिले येण्यास पहिले प्राधान्य, म्हणजे जो पहिले अर्ज करतो त्याला पहिले लाभ भेटतो। कारण की आपले बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांना लाभ मिळत नाही, कारण की त्यांना लेट इन्फॉर्मेशन भेटते आणि ते लेट फॉर्म भरतात, त्यामुळे ते वंचित राहतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ताळपत्री अनुदानासाठी आपण अर्ज कशा प्रकारे करायचा। तर मित्रांनो, यासाठी महाडीबीटी मार्फत कुठल्याही प्रकारे योजना राबवण्यात येत नाही की महाडीबीटीला जसे आपण बऱ्याच घटकासाठी आपण अर्ज केले, जसे बियाणे, कृषी यंत्रीकरण, यासाठी अर्थसहाय्य, ट्रॅक्टर चालित अवजारे किंवा फवारणी पंप किंवा सौर कुंपण किंवा सौरचालित यंत्रणे, याचे संपूर्ण अर्ज आपण महाडीबीटी मार्फत केले। तसे महाडीबीटी मार्फत आपल्याला कुठल्याही प्रकारे अर्जाची सुविधा महाडीबीटीवर ताळपत्री अनुदानासाठी उपलब्ध नाही। तर मित्रांनो, यासाठी एक स्पेशल सेपरेट म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा तालुका लेवलला तुमच्या जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर ही योजना राबवण्यात येते, ज्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे काही नियम व अटी वेगळे असतात। तर काही जिल्ह्यामध्ये बघा, जसं पुणे झाले, पुण्यामध्ये या ताळपत्री अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते। तसेच संभाजीनगर या ठिकाणी ताळपत्री अनुदानासाठी अर्ज जे ते ऑफलाईन पद्धतीने भरण्यात आलेले होते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही चालू असते मित्रांनो। तर या ठिकाणी असं काय होतं की काही शेतकरी बांधवांना याची माहिती लेट मिळते, त्यामुळे शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहतात। तर आपण काय करायचे, आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी किंवा आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे। त्यांना आपण योजनेची माहिती विचारायची, आपण कशा प्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्याला किती टक्के अनुदान मिळणार आहे आणि आपल्याला ताळपत्रीचा फॉर्म ऑफलाईन भरायचे किंवा ऑनलाईन भरायचे याची संपूर्ण माहिती आपण त्या कृषी सहाय्यक किंवा गावातील सरपंच म्हणा किंवा कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधून घ्यायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।